रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे। कट्टर राजकीय विरोधक शिंदेची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या दोन पक्षांची युती होण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदेच्या सोबत गेलेल्या माजी आमदार राजन तेलींनी देखील प्रस्ताव दिल्याच्या चर्चांना दुजोरा दिला होता। मात्र या युतीच्या चर्चेनं भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा तिळपापड झालाय। त्यांनी शिंदेच्या शिवसेनेला युती तोडण्याचाच इशारा दिला। या सर्व घडामोडींवरती शिंदेचे विश्वासू नेते उदय सामंत यांनी शिवसेना ठाकरेंच्या सोबत जाणार नाही असं स्पष्ट केलंय। तसं जर करेल तर आम्ही एकनाथ शिंदे शिवसेनेची या दोन जिल्ह्यात तरी संबंध आणि राजन तेली कुठलाही नेता कुठलाही पदाधिकारी नाहीये आणि मी मानत नाही। दोन माणसांना मी बीजेपीशी संबंध मानत नाही। एक तो परब, पहिलं नाव मला विशाल आणि दुसरं राजन। पहिली गोष्ट, शहर विकास आघाडी मला जे कळतंय की कुठच्याही पक्षाची नाही, ही सर्वपक्षीय होती असं मला कालचं चित्र म्हणजे त्या चर्चा आमच्या झाल्या आणि त्याच्यामध्ये आमचा काय संबंध आहे शिवसेना म्हणून? शेवटी कणकवलीतल्या परिस्थितीवर काही गोष्टी अवलंबून आहेत। त्याच्यामुळे तिथं शिवसेना पुढाकार घेते आणि युबीटीवर जाते ते कुठेही शक्यता नाही। तिथं स्थानिक लेवलला कोण जर अशा घडामोडी करत असतील आणि आमच्या नावाचा उपयोग करत असतील, आपण कोणाचं तोंड धरू शकतो? बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे आता नावाचा उपयोग होतोय त्याला काय माझा पर्याय नाही। तर कणकवलीमधल्या या युतीच्या चर्चांवरून शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणे यांना टोला लगावला। युती करले आणि तुम्हाला कोणी पक्षात घेतलं नाही युतीमध्ये, खरं तर तुम्ही आज या विभागाचे खासदार आहात, परंतु तुम्हाला जर तुमच्या राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत तेच तुम्हाला न विचारता जर विशाल परब, राजन तेली यांना वेगळ्या पक्षात घेतलं तर तुम्ही तुमच्या म्हणण्याला किंवा तुमच्या शब्दाला आता राज्याच्या राजकारणामध्ये किंमत राहिली नाही आणि त्यामुळे तुम्ही आता उगाच दोन जिल्ह्यामध्ये युती करू न करू ह्या तुम्ही न विचार केलं बरं, कारण तुम्ही डावलून सुद्धा विशाल परबांना काल भाजपमध्ये घेतलेलं आहे। दरम्यान भाजपचे नेते आणि राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी या सगळ्या घटनेच्या संदर्भात काय म्हटलंय आपण पाहूयात। सिंधुदुर्ग नाही तर सर्व राज्यात महायुतीचाच आमचा निर्णय आहे, पण विरोधी पक्षाला फायदा व्हावा अशी जर भूमिका नको असेल तर काही ठिकाणी वेगळी भूमिका वेगळं लढण्याची सुद्धा होऊ शकते, पण ती अंतिम निर्णय देवेंद्रजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार, रामदास आठवले या स्तरावरच होईल।